मी ज्वेलरी लवर आहे. मला खूप ज्वेलरी, आर्टिफिशियल ज्वेलरी आवडते आणि त्याच्यामुळे माझ्याकडे प्रत्येक प्रकारची ज्वेलरी आहे. आणि इयरिंग, जास्त करून इयरिंग्स आहेत, कारण की मला इयरिंग्स खूप आवडतात आणि आज मी तुमच्यासोबत ते शेअर करणार आहे. आणि आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नाजूक सेट जे साडीवर खूप छान दिसतात आणि हा मी मिशोवरून ऑर्डर केलेला होता. तुम्हाला जर पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लिंक नक्की टाईप करा. आणि नाजूक सेट आहे हा. चे इयरिंग्स असे आहेत, छोटे छोटे आहेत. नंतर दुसरी ज्वेलरी आहे पार्टीवेअर. नाजूक सेट आहे हा. तुम्ही पार्टीवेअर साडीवर वेअर करू शकता आणि खूप छान लुक येतो याचा. आणि मी तुम्हाला वेअर केले याचे मी असं फोटो खाली लावेल. छान इयरिंग्स आहेत असे नाजूक. त्यानंतर दुसरा सेट पण तसाच आहे, असा नाजूक. काही ज्वेलरी ऑनलाईन मागवली आणि काही अशी लोकल बाजारातून घेतलेली आहे. हा जो सेट आहे हा तो प्रत्येक लेडीजकडे असेलच, कारण की हा खूप ट्रेंडिंग सेट आहे. आणि हा आता आमच्या घरी सध्या खूप लग्न होते, त्यामुळे मी अशी भरपूरच ज्वेलरी ऑनलाईन, काही लोकल, पण जास्त करून ऑनलाईन जास्त मागवलेली आहे. आणि खरंच खूप सुंदर आहे. तुम्ही हे कोणत्या पण साडीसोबत घालू शकता आणि खूप छान दिसतं. इयरिंग्स आहे त्याच्यावरचे, छान वाटतात, म्हणजे घातल्यावर छान दिसतं. माझ्याकडे असे साधे सिंपल आणि नाजूकच ज्वेलरी आहे, कारण की जास्त हेवी मला पण नाही आवडत आणि मला ती सूट पण होत नाही. मला जास्त करून अशा नाजूक. हा दुसरा सेट आहे आणि हा पण मी ऑनलाईन मिशोवरूनच ऑर्डर केलेला आहे. आणि हा अजून मी एकदा पण घातलेला नाही आहे. इयरिंग्स खूप छान आहेत, असे मस्त पिंक कलरमध्ये. खरंच खूप छान दिसतात. असं मी आता प्रत्येक सेट नाही तुम्हाला घालून दाखवू शकत, त्यामुळे मग असेच दाखवते. हा त्याच्यासोबतच म्हणजे 2 in 1 आहे, म्हणजे एकाच याच्यामध्ये मी घेतले होते. त्याच्यासोबतच हा पण सेट मला मिळालेला आहे. नाजूक, ज्यांना एकदमच साधं सिंपल काहीतरी वेअर करायचं आहे त्याने नक्की हा सेट घेतला पाहिजे. म्हणजे दोन्ही पण सेट एकच याच्यामध्ये मिळून जातात. छान आहे. आणि याच्यावर पण इयरिंग्स दिलेले आहेत त्यांनी सेपरेट. छान आहे, मस्त अशी नाजूक छोटे इयरिंग्स आहेत. ही ज्वेलरी आहे ही पण पार्टीवेअर साडीसाठीच आहे अशी, म्हणजे छान नाजूक ज्वेलरी सेट आहे. पण हा मी दुकानातून घेतला होता. ट्रेमधून घेतलेला होता हा सेट आणि असा छान आहे. आणि हा पण मला वाटतं हा पण प्रत्येकाचा असेल, कारण की आता सध्याची माझी खूप ट्रेंडिंग निघाला होता हा, म्हणजे खूप ट्रेंडिंग होती ही ज्वेलरी मोत्यांची. आणि आपण आता गौरी येते, हरतालिका येते, गौरी गणपती येत आहेत, त्यासाठी आपल्याला हे छान म्हणजे आपण वेअर करू शकतो. आणि एक वरचा पण आहे, एक चोकर टाईप आहे माझ्याकडे असं.
छान वाटतं. म्हणजे पैठण्यांवर जास्त करून पैठणीवर वगैरे असं जास्त सूट होतं. नाजूक असा ज्वेलरी पिंक चोकर आहे आणि हा पण मी बहुतेक एकदा घातला होता का एकदा पण नाही घातलेला असं असं खूप छान आहे. हा तुम्ही असं पार्टीवेअर साडीवर किंवा पैठण्यांवर पण घालू शकतात, पण जास्त करून पार्टीवेअर साडी जास्त सूट होईल. आणि खूप म्हणजे ही पण ज्वेलरी मी मिशोवरूनच मागवली होती आणि खूप छान ज्वेलरी सेट आहे हा पण. छान दिसतो. म्हणजे मी तुम्हाला ना फोटो लावेल खाली असं, म्हणजे कसे दिसते घातल्यावर साडीवर मॅचिंग वगैरे. छान ज्वेलरी. ज्वेलरी सेम तशीच आहे, पण ही थोडीशी युनिक आहे आणि ही जर अशी जड आहे, म्हणजे असे हेवी आहे आणि खरंच खूप छान सेट आहे हा. आणि हा पण बहुतेक मी एकदाच वेअर केलेला आहे. मिशोवरची ज्वेलरी ही पण. खूप सुंदर आहे आणि ही पण मिशोवरूनच आम्ही ही पण ट्रेडिशनल आहे. हे ना ही पण ज्वेलरी आहे ना यात्रेतनंच घेतली होती, त्याच्यामुळे मग मिळून जातात अशी ज्वेलरी. अशी कुठे यात्रेला, कुठे आपण देव दर्शनांसाठी गेलो, कुठे येतं अशी ज्वेलरी अशी सहज आपल्याला मिळून जातात. आणि एक असायलाच पाहिजे, कारण की पैठणी वगैरे असं ट्रेडिशनलसाठी खरंच ज्वेलरी खूप छान आहे. आणि त्याचे बऱ्यापैकी म्हणजे भरपूर दिवसांची ज्वेलरी माझ्याकडे. आणि त्याचे म्हणजे माझं लग्न पण नव्हतं आणि ॲक्च्युअली त्याचे ना खरं तर डायमंड पडून गेलेले थोडे थोडे, पण मग खरंच खूप छान दिसतो तो वेअर केल्यावर. असा हेवी लुक देतो. आणि मी ही वेअरच केली नाही, एकदा पण मी नव्हते घातलीच नाही ही ज्वेलरी आहे, पण मग माझ्याकडे भरपूर दिवसापासून ना डायमंड पडून गेलेले एक याचे दुसऱ्या याचे आहेत. मीच घेतलेले होते असं, म्हणजे मिळत होती छान स्वस्तामध्ये, मग म्हटलं घेऊन टाकावं, कोणी पण घालतं. आता मी असंच दाखवते, ओपन नाही करत. छान आहे, म्हणजे असं घागऱ्यावर साडीवर असं आपण वेअर करू शकतो आणि छान आहे. अजून त्याचं पॅकेजिंग पण खोललेली नाही आहे आणि घातलेला पण नाही आहे, पण घालेल. मला वाटलं ना कशावर तरी आता भरपूर सण येत आहेत, मग मी घालेल वेअर. त्याचे इयरिंग्स पार्टी वेअर आहे, डायमंडचा सेट आहे, हातामध्ये ब्रेसलेट आहे आणि इयरिंग्स आहेत आणि ही अशी रिंग आहे. हा मी एकदा घातलेला होता, माऊच्या आत्यांवर मेकअप लुक केला होता मी आणि तेव्हा त्यांना मी वेअर केलेला होता एकदा. अवर ज्वेलरी आहे जी एक्स्ट्राची अशी, म्हणजे मला बहुतेक घेतली मी अशी लागते कोणत्या पण कार्यक्रमांना घालायला किंवा असं फोटोशूट वगैरे करायला. छान आहे. ते हातामध्ये घालायचं. हे हातातले 2 दिलेले आहेत कडे आणि इयरिंग्स नाही आहे. म्हणजे त्याच्या मंगळसूत्र घालायला खूप आवडतं असं आर्टिफिशियल. म्हणजे मला हे बघा छान आहेत अशी पॅन्डल, अशी पोते आणि छान आहे. ही पण मी दुकानातूनच घेतलेली होती, लोकल स्टोअरमधनं, आणि छान आहे. म्हणजे त्याच्यावरचे इयरिंग्स असे छोटे नाजूक आहे. एक डेली वेअरसाठी असं छोटंसं मंगलसूत्र आहे आणि ते पण मी मिशोवरून ऑर्डर केलेलं आहे आणि छान आहे. मला खूप आवडतात असे मंगळसूत्र घालायला, असे शॉर्ट. असं डायमंडचं आहे ते.
असं म्हणजे डेली यूजसाठी किंवा असं छान कुठे बाहेर येण्या जाण्यासाठी आपण असं वेअर करू शकतो आणि छान आहे, खरंच खूप छान आहे. फक्त मी ते 77 का 70 रुपयाला घेतलेलं होतं मिशोवरनं. आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा, मी तुम्हाला लिंक पाठवून देईल. माझं इयरिंग कलेक्शन आणि माझ्याकडे इयरिंग्स पण बऱ्यापैकी आहे, कारण की मला जास्त ज्वेलरीमध्ये जास्त काय आवडतं म्हटल्यावर मला इयरिंग्स खूप आवडतात. आणि मी कुठे जरी गेले तरी मी इयरिंग्स हे नक्की घेऊनच येते. आणि हे मस्त असे ट्रेडिशनल आहे, साडीवर पैठणीवर असं घालण्यासाठी मोत्यांचे. आणि त्यानंतर माझ्याकडे सगळ्या प्रकारच्या आज इयरिंग्स आहेत, म्हणजे छोटे म्हणा, मोठे म्हणा, हेवी म्हणा आणि सगळ्याच प्रकारचे, कारण की मला खूप आवडतात इयरिंग्स. छोटे आणि हे खूप खूप हलके आहेत, म्हणजे असं दिसायला दिसत आहेत पण घातल्यावर एकदम म्हणजे असं वाटत पण नाही का आपण कानात काही घातलेलं आहे. आणि खूप छान आहेत हे असे आहेत इयरिंग्स. हे अजून मी एकदा पण नाही घातलेले, पण मी कुठे पण गेले ना असं मला जर इयरिंग्स दिसले कुठे पण तर मी घेऊनच येते. आणि हे असेच मी घेतलेले होते, अजून मी एकदा पण ट्राय नाही केलेलं. खूप छान आहे. नंतर माझ्याकडे असं ऑक्सिडाईजमध्ये आहेत. हे बहुतेक मी 4-5 एक वेळेसच म्हणजे हे मी मिशोवरनं मागवले होते. 5 का 6 याचा असा पूर्ण कॉम्बो होता. आणि बाकीचे मी यूज केले. हे असे 1-2 असं आहेत ना, छान आहेत पण खूप छान दिसतात. आणि आता मागे ऑक्सिडाईज ज्वेलरीचा पण खूप ट्रेंड आलेला होता. ते खूप सुंदर तुम्ही कुर्त्यावर वगैरे असं साडीवर छान म्हणजे घालू शकता. त्यानंतर सगळ्यात हेवी आणि जर माझ्या ज्वेलरी कलेक्शनमध्ये म्हणजे इयरिंग्स कलेक्शनमध्ये जर सगळ्यात हेवी इयरिंग्स म्हटले तर ते हे आहे. आणि हे मी बहुतेक माझ्या मेहंदीच्या कार्यक्रमासाठी मला पाहिजे होते. माझं लग्न जमलं होतं त्या वर्षी, मग मला मेहंदीच्या कार्यक्रमासाठी हे मी घेतले होते. हे मी असं लोकल स्टोअरमधूनच घेतले होते नाशिकवरून. खूप सुंदर आहे. मी फोटो खाली असं लावून देईल घातलेले, खूप छान दिसतात. पण असे हेवी झुमका खूप छान दिसतात. त्यानंतर दुसरी पण मी असे कॉमन म्हणजे लोकल स्टोअरवरूनच घेतलेले आहेत. असे छान ट्रेडिशनल टाईप आहे, अशी म्हणजे साऊथ इंडियन ज्वेलरी वगैरे काय असं त्याच्यासोबत खूप छान मॅच होती. आणि हे असे आहे नाजूक नाजूक, त्याला असे मोठे दिलेले खूप छान होते. नर वगैरे घालण्यासाठी आहेत, पण मग अजून मी एकदा पण घातलेले नाही आहेत. ऑक्सिडाईज म्हणता येईल, ऑक्सिडाईज ज्वेलरी आहे, खूप सुंदर आहे. आणि ते मी अजून एकदा पण घातलेले नाही आहे. आणि छान आहे, म्हणजे मला खूप आवडले होते त्याच्यामध्ये इयरिंग्स. स्टोअरमधूनच घेतल्या होत्या. ह्या आहेत बुगड्या आणि खरंच खूप सुंदर मी घातल्या होत्या. बघू शकता तुम्ही किती छान दिसतंय. खरंच असं माझ्या काही नव्हतं आणि मी म्हटलं ट्राय करू आपण. आणि मला खूप आवडलं आणि मी याच्यामध्ये अजून नक्की ट्राय करू. 1-2 डिझाईन तर येईलच, मी अजून घेईन. असे इयरिंग्स आहेत, असे छान म्हणजे गॅरंटीचे आहेत. आणि मी असेच म्हणजे मला डिझाईन खूप आवडली आणि मग म्हटलं घ्या, मग मी घेतले. हे पण मी लोकल स्टोअरवरूनच घेतले होते. तर दुसरे इयरिंग्स असे छान आहेत, नाजूक घालू शकता आपण डेली वेअरसाठी किंवा असं डेली यूजसाठी किंवा असं छान ड्रेसवर कुर्त्यावर असं म्हणजे प्रत्येक याच्यावर सूट होऊन जातात. असे इयरिंग्स छान आहेत. हे पण मी असं दुकानातूनच घेतले होते.
हे असे सणासुदीला किंवा असं लग्न कार्यामध्ये असं म्हणजे छान वाटतं अशी काही ज्वेलरी कानातले घालायला. आणि मग माझ्याकडे आहेत त्याच्यातलं आहे. दुसरी इयरिंग्स हे असे आहेत. मी हे असेच लोकल शॉपवरूनच घेतले होते, कारण की मला खूप आवडतात. आणि हे असे मी 2 घेतलेले आहेत फक्त आणि फक्त 30 रुपयामध्ये मला मिळाले होते. आणि खरंच खूप सुंदर आहे. मी अजून एकदा पण नाही घातले, पण मी दुसरे इयरिंग्स हे तर माझे सगळ्यात फेवरेट जर सांगितले ना तरी चालेल. खूप सुंदर असे नाजूक आहेत, असे नाजूक आहेत. आणि तुम्ही डेली वेअरसाठी किंवा असं डेलीसाठी असं म्हणजे खूप सुंदर असे नाजूक आहे. माझे सगळ्यात फेवरेट जर माझ्या इयरिंग्समध्ये म्हणायचे तर हे सगळ्यात माझे फेवरेट इयरिंग्स आहेत. आणि असे खूप नाजूक, आणि ते पण मी अजून एकदा पण नाही घातलं, पण मी लवकरच घालेल. एक झुमका टाईप आहेत, असे मस्त आहेत. हे पण मी अजून एकदा पण नाही घातलेले आहेत. हे डेली यूजसाठीच आहे. आणि हे पण लोकल स्टोअरमधूनच घेतले होते आणि खूप सुंदर आहेत. त्याचं अजून मी पॅकेजिंग पण नाही ओपन केलेली. ज्वेलरी ही मी मिशोवरून ऑर्डर केली होती. आणि मी लग्न आता आमच्या घरी माझ्या धीराचं नंदेचं लग्न झालं ना, त्यासाठी मी ऑर्डर केली होती. आणि खरंच खूप सुंदर आहे. फक्त 400-450च्या रेंजमध्ये मला ही ज्वेलरी मिळालेली आहे. मला बांगड्यांची एवढी काही आवड नाही आहे, पण मग अशा आहेत माझ्याकडे बऱ्यापैकी, आणि तुमच्यासोबत शेअर करते.
असा होता आजचा व्लॉग. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.